कल्याण पश्चिम शहरातील 3-4 जागांची पाहणी केली. पावसाळ्यापूर्वीच्या जे काही नालेसफाईचं काम असेल त्या नालेसफाईच्या कामांची पाहणी केली आणि ती पाहणी केल्यानंतर मग आयुक्त साहेबांची भेट घेतली. उद्या पाऊस जास्त झाला, आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर कशा प्रकारे उपाययोजना केल्या जातील किंवा त्यांची तयारी काय आहे, आत्तापर्यंत नालेसफाई किती झालेली आहे, या सगळ्या गोष्टींचा एक आढावा आणि त्याविषयी चर्चा. आणि काही विशेष म्हणजे जर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर कमीत कमी सर्वसामान्य लोकांपर्यंत 2 ते 3 नंबर हे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे किंवा नगरपालिकेचे असावे, जेणेकरून सर्वसामान्य व्यक्ती हे त्या नंबरवर कॉल करेल आणि त्यांचा काही प्रॉब्लेम असेल तर त्यांना तत्काळ तिथं मदत पोहोचेल. अशा प्रकारच्या काही सूचना आणि काही माहिती ही आज या ठिकाणी आढावाच्या माध्यमातून मी घेतली. नेमकी माहिती दिली. मी 4 ठिकाणची पाहणी केली. एक साधारणतः सुरुवातीला आपण कल्याण शहरात प्रवेश केला, महाराजांच्या पुतळा आहे त्याच्या पुढे केली, त्याच्यानंतर अंबिका नगरची केली, त्याच्यानंतर कॉर्नरला झरीमरी ब्रिजच्या इथे केली. त्याच्यामुळे तिथं जी पाहणी केली सद्यस्थिती ठीक आहे, परंतु जेव्हा पाऊस जास्त प्रमाणात असेल आणि त्यावेळेची स्थिती निर्माण होईल त्यावेळेस नक्की कशा प्रकारची परिस्थिती उद्भवेल आणि कशा प्रकारचं व्यवस्थापनाने काम केलेलं आहे हे खरं म्हटलं त्याच वेळेस दिसेल. आणि म्हणून त्याबाबतच्याच खऱ्या सूचना या आयुक्तांशी बोलून मी केलेल्या आहेत. काही त्यांनी त्यांच्या खाली अधिकाऱ्यांना सूचना केली.